अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी अमरावती दौऱ्यादरम्यान पत्रकार परिषद घेतली। यावेळी त्यांनी धनंजय मुंडे राजीनामा, नाशिक पालकमंत्री पद, पुणे अत्याचार प्रकरण, मेळघाटमधील समस्या, माणिकराव कोकाटे यांच्यावरील आरोप आणि छगन भुजबळ यांची नाराजी यासारख्या महत्त्वाच्या विषयावर भाष्य केले। झिरवळ यांनी नाशिक पालकमंत्री पदाबाबत लवकर निर्णय होईल असा विश्वास व्यक्त केला। ते म्हणाले, नाशिकच्या अनेक प्रश्नांची सोडवणूक या निर्णयावर अवलंबून आहे, त्यामुळे सरकार यावर लवकरच योग्य तो निर्णय घेईल। मेळघाटमधील समस्यांवर बोलताना झिरवळ म्हणाले की मेळघाटातील आदिवासी अजूनही अज्ञानाच्या गर्तेत आहेत। त्यांना सुज्ञान करण्यासाठी प्रबोधनाची गरज आहे। तसेच सरकारकडून आवश्यक ती माहिती घेऊन सामाजिक संघटनांनी प्रत्यक्ष मेळघाटमध्ये जाऊन जनजागृती करावी असे आवाहन त्यांनी केले। आहे ना, नाही ते अपीलमध्ये गेले आहे। हो ना, मग अपिलात गेले म्हणजे आहेच ना त्यांच्यावर साध्य। आणि एक सांगतो मी, एवढे दिवस कोकाटे साहेब कार्यरत होते, आमदार होते, फक्त मंत्री नव्हते। आमदार होते, एक मिनिट, आमदार होते, वेगवेगळ्या पदांवर काम केलं त्यांनी। तोपर्यंत ही बाब कोणाच्याच लक्षात नाही आली आणि मंत्री झाल्यानंतरच कशी काय बरोबर 25-30 वर्षानंतर लक्षात आली। कोर्टाला विचारायला पाहिजे। कोर्टाला नाही, ज्यांनी हे काढलं असेल। नाही, कोर्टात होतं ना, न्यायप्रविष्ट होतं। 25 वर्षानंतर असं कुठं होतंय? न्यायप्रविष्ट होतं त्यांना भोगे साहेब त्यांना